हॅलो गाईज, नमस्कार. वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि नवीन ब्लॉगमध्ये देखील तुमचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण मी जाते एका इंटरनॅशनल ट्रिपला. तर ही माझी आयुष्यातली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे. त्याबरोबरच मी पहिल्यांदा एरोप्लेनने ट्रॅव्हल करणार आहे. तर मी जाणार आहे सिंगापूरला. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सिंगापूरची पूर्ण टूर करवणार आहे. टुरिस्ट करता अट्रॅक्शन आहे, त्याचबरोबरच आम्ही कुठे राहिलो, प्राइस काय आहे, सिंगापूरमध्ये काय काय फेमस आहे हे सगळं, त्याबरोबरच त्याची कॉस्टिंग देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मी आलोय नाशिकवरून. नाशिक ते मुंबई अंतर साधारण 3 ते 3.5 तास लागतात, पण आम्ही फ्रायडे इव्हिनिंगला आलो त्यामुळे आम्हाला 5 तास लागले आणि बरीच गर्दी देखील लागली. तर आमची फ्लाईट होती 12:55 म्हणजे 1 वाजता आणि आम्ही आलोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला 9:30 वाजता. आल्यानंतर बोर्डिंग पास घेणं, मोठ्या बॅगेजचं वेट करणं, छोटी हँडबॅग चेक करणं, या सगळ्या फॉर्मॅलिटीज केल्या. त्याला साधारण 20 ते 30 मिनिट लागले. आता होती वेळ इमिग्रेशन प्रोसेस करण्याकरता. तर इकडे बरीच गर्दी होती त्यामुळे आम्हाला 40 ते 50 मिनिट लागले. हे सगळं झाल्यानंतर आम्ही एंटर केलं मेन मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला, जिकडे तुम्हाला ड्युटी फ्री प्रोडक्ट म्हणजेच टॅक्स फ्री प्रोडक्ट बघायला भेटेल. इकडे खूप सगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स आहे आणि तुम्ही हे टॅक्स फ्री घेऊ शकता. जाताना आमचा काही घेण्यासाठी प्लॅन नव्हता, कारण आम्ही येताना घेणार होतो. आपले एअरपोर्ट एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता वाजले आहेत 12:30. बोर्डिंगची वेळ झालेली आहे आणि आपण आता जातोय बोर्डिंग करायला. तर आमची फ्लाईट होती विस्तारा कंपनीची, जी की तुम्हाला इकॉनॉमी मध्ये पण रिच वाली फीलिंग देते. याचे रिव्ह्यूज देखील खूप छान होते. तर इकडे तुम्हाला सीट बॅक एंटरटेनमेंट सिस्टम देखील बघायला भेटेल. त्याबरोबरच आम्हाला त्यांनी ब्लँकेट, हेडफोन आणि वॉटर बॉटल प्रोव्हाइड केली. सीट बॅक एंटरटेनमेंट सिस्टम मध्ये तुम्हाला पूर्ण फ्लाईटची इन्फॉर्मेशन भेटते. स्पीड, करंट लोकेशन, टाइम किती लागेल हे सगळं तुम्हाला दिलेलं असतं आणि तुम्ही आता कुठे आहे हे देखील तुम्हाला त्याच्यावरनं कळतं. त्याबरोबरच सगळ्या लँग्वेजेस मध्ये एंटरटेनमेंट असतं, जसं की तुम्ही मूवीज, वेब सिरीज वगैरे इकडे बघू शकता. ब्राईटनेस कमी जास्त करू शकता, व्हॉल्यूम वगैरे सगळं मॉनिटर इकडे तुम्ही करू शकता. नमस्कार, दादो सिंगापुर की ओर से माझ्या या तिकीटमध्ये मला फूड हे कॉम्प्लिमेंटरी होतं. व्हेज किंवा नॉनव्हेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. मी व्हेजिटेरियन आहे, तर मी व्हेज ऑप्शन सिलेक्ट केलेला होता, ज्यामध्ये मला भेटला आहे राईस, वरण, छोले भाजी, त्याबरोबरच स्वीट्स आणि अमूल बटर. फूडची क्वालिटी एकदम छान होती, कारण हे सगळं फूड तुम्हाला ताज हॉटेलमधून प्रोव्हाइड केलं जातं. तर आम्ही थोड्या वेळात पोहोचतो आहे सिंगापूर एअरपोर्टला. वरून व्ह्यू एकदम छान दिसतो आहे. आता आपण पोहोचलो आहे सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला, जे की खूप जास्त सुंदर आहे. ते बघण्यासाठी देखील एक आकर्षण आहे. एअरपोर्टला पोहोचल्यावर ज्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या कंप्लीट केल्या आणि आता आम्ही एंटर केला आहे सिंगापूरमध्ये. एअरपोर्टच्या बाहेर येताच आपण विड्रॉ करणार आहोत काही सिंगापूर डॉलर. तर आपले 62.48 रुपये म्हणजे सिंगापूरचा $1. यांची करन्सी देखील खूप डिफरंट आहे. आम्ही राहणार आहोत लिटल इंडियामध्ये आणि आम्ही सगळा सिंगापूरचा प्रवास मेट्रोने करणार आहोत. त्यासाठी आम्ही घेतोय मेट्रोचं कार्ड. तर हे मेट्रोचं कार्ड आहे $20ला, ज्यामध्ये तुम्हाला $15 बॅलन्स भेटेल आणि $5 तुम्हाला कार्डची फी द्यावी लागेल. इकडे खूप जास्त क्लीन आणि नीट सगळं आहे. तर आम्ही घेतोय चांगी एअरपोर्ट पासून लिटल इंडियाची ट्रेन.
तर हे आहे लिटल इंडिया। जर तुम्ही अफोर्डेबल स्टे बघताय, त्याबरोबरच तुम्हाला इंडियन फूड खायचं असेल, फ्रूट्स खायचे असेल, तर लिटल इंडिया हा बेस्ट ऑप्शन आहे। इकडे तुम्हाला खूप सगळे इंडियन लोक देखील बघायला भेटतील। हे सगळं मार्केट एक्सप्लोर करून आम्ही जातोय आता आमच्या हॉटेलला। कंपॅरेटिव्हली थोडंसं महाग आहे आणि इकडे खूप सगळ्या हॉटेलच्या रूमला विंडोज नाहीये, पण मी विंडोवाली रूम सिलेक्ट केलेली। रूम्स जराशा छोट्या आहे आणि ही आहे आमच्या हॉटेलची रूम। इकडे तुम्हाला बेड, एक स्टडी टेबल, चेअर बघायला भेटेल आणि विंडो देखील। हा होता माझा डे 1 आणि मी माझा हा व्लॉग इथेच संपवते आहे। जर तुम्हाला काही क्वेश्चन किंवा क्वेरीज असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला सिंगापूरमध्ये कुठे कुठे फिरायला गेले हे सगळं सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।